Good morning, all of you. Myself, Professor Vikrant Palaksha. I welcome you all in the lecture of the taxation. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालक्षा आपण सर्वांचे टॅक्सेशनच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. वी आर लर्निंग द युनिट नंबर सेकंड ऑफ अवर सिलेबस. इट इज हेड्स ऑफ इन्कम. अँड नाउ फ्रॉम टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू हेड ऑफ इन्कम. इट इज इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. आपण आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 2 हेड्स ऑफ इन्कमचा अभ्यास करत आहोत. आणि या युनिट अंतर्गत आज आपण नवीन हेड म्हणजे जे तिसरं हेड ऑफ इन्कम आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, याला सुरुवात करणार आहोत. ओके, यू नो दॅट देर आर टोटल 5 हेड्स ऑफ इन्कम. फ्रॉम दोज 5 हेड्स द थर्ड हेड ऑफ द इन्कम विच इज चार्जेबल टू इन्कम टॅक्स, दॅट इज कॉल्ड ॲज द इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. आपण सर्वांना माहित आहे की एकूण इन्कमचे 5 हेड आहेत आणि या 5 हेड मध्ये जे तिसऱ्या क्रमांकाचं जे हेड ऑफ इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स साठी चार्जेबल असेल, ते आहे इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ बिझनेस ॲज वेल ॲज प्रोफेशन अँड देन वी विल सी हाऊ टू डिटरमाइन द इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. पहिल्यांदा आपण समजून घेऊया की बिझनेस म्हणजे काय, त्याच प्रकारे प्रोफेशन म्हणजे काय, आणि त्यानंतर हे इन्कम कसं कॅल्क्युलेट करतात हे आपण या ठिकाणी डिस्कस करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल, मीनिंग ऑफ द बिझनेस. नाउ यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. बिझनेस मीन्स द परचेस अँड सेल और मॅन्युफॅक्चर ऑफ कमोडिटी with a view to make profit. Okay, the section 213 of the Income Tax Act 1961, it describes the meaning of the business, and what the statement is here: business means the purchase and sale or manufacture of a commodity with a view to make profit. म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा मॅन्युफॅक्चर करणे आणि त्यानंतर त्याची विक्री करणे नफ्याच्या उद्देशाने, यालाच काय म्हटलं जात असतं, याला म्हटलं जाणार आहे बिझनेस म्हणजे व्यवसाय. म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा विकसित करणे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर त्या वस्तू किंवा सेवेची विक्री करणे, आणि विक्री कुठल्या उद्देशाने करणे, नफा मिळवण्याच्या उद्देशाने करणे, याला बिझनेस असं संबोधलं जाणार आहे, म्हटलं जाणार आहे. इट इन्क्लुड्स एनी ट्रेड, कॉमर्स और मॅन्युफॅक्चर और एनी ॲडव्हेंचर और कन्सर्न इन द नेचर ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड मॅन्युफॅक्चर. तर यामध्ये म्हणजे व्यवसायामध्ये कशाचा समावेश होणार आहे? ट्रेड म्हणजे व्यापार, कॉमर्स म्हणजे वाणिज्य म्हणजे पैशांचा व्यवहार, और मॅन्युफॅक्चर और एनी ॲडव्हेंचर. मॅन्युफॅक्चर म्हणजे एखादी नवीन वस्तू विकसित करणे, एखादी नवीन सेवा विकसित करणे, और एनी ॲडव्हेंचर और कन्सर्न, किंवा कुठल्याही प्रकारची कन्सर्न, कुठल्याही प्रकारचं ॲडव्हेंचर ज्याचा संबंध इन द नेचर ऑफ म्हणजे ज्याचा संबंध ट्रेड, कॉमर्स अँड मॅन्युफॅक्चर म्हणजे ट्रेड, कॉमर्स किंवा मॅन्युफॅक्चरशी असेल, या सर्वांचा समावेश व्यवसाय म्हणजे बिझनेस या संकल्पनेत होणार आहे. ओके, देअरफॉर अकॉर्डिंग टू सेक्शन 213 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट, बिझनेस इज द ऍक्टिव्हिटी, इट इज द ऍक्टिव्हिटी ऑफ द मॅन्युफॅक्चर अँड सेलिंग ऑफ द कमोडिटी विथ अ व्यू टू अर्न द प्रॉफिट. म्हणजे वस्तू आणि सेवा याचं मॅन्युफॅक्चर करणे आणि त्यानंतर त्याची विक्री करणे नफ्याच्या उद्देशाने, यालाच व्यवसाय असं म्हटलं जाणार आहे, अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स ऍक्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन द मिनिंग ऑफ द बिझनेस? समजलंय सर्वांना? ओके, व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट, आता पुढची कन्सेप्ट आपण बघूयात, दॅट इज प्रोफेशन. Section 236 defines here profession. इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 236 जे आहे, या सेक्शन अंतर्गत या ठिकाणी प्रोफेशन ची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. प्रोफेशनला मराठीत काय म्हणतो आपण? पेशा. काय? पेशा. प्रोफेशन मीन्स द ऍक्टिव्हिटीज फॉर अर्निंग लिव्हलीहूड विच रिक्वायर इंटेलेक्चुअल स्किल और मॅन्युअल स्किल. फॉर एक्झाम्पल, द वर्क ऑफ लॉयर, डॉक्टर, ऑडिटर, इंजिनियर अँड सो ऑन आर इन द नेचर ऑफ प्रोफेशन. आता प्रोफेशन म्हणजे काय? तर प्रोफेशन म्हणजे अशा प्रकारचे इंटेलेक्चुअल स्किल, अशा प्रकारचे मॅन्युअल स्किल की ज्या वेळेस ज्या स्किल आणि ज्या स्किलचा उपयोग हा
फॉर अर्निंग लिव्हलीहूड म्हणजे उत्पन्न मिळवण्यासाठी होत असतो. अशा सर्व प्रकारच्या मॅन्युअल स्किल, इंटेलेक्च्युअल स्किल ज्या व्यक्तींकडे आहेत त्या व्यक्तींच्या कामाला काय म्हटलं जात असतं? प्रोफेशन. फॉर एक्झाम्पल लॉयर, डॉक्टर, ऑडिटर, इंजिनियर, दीज ऑल आर प्रोफेशनल पर्सन. हे सर्व काय आहेत? प्रोफेशनल पर्सन आहेत. लॉयर हॅज द knowledge regarding the legal things and from that lawyer is earning the income. आपल्याला माहिती आहे वकिलाकडे कशाचं ज्ञान असणार आहे? वकिलाकडे सर्व कायदेशीर बाबींचं ज्ञान असणार आहे आणि मग जे कायदेशीर बाबींच्या संदर्भात वकील काम करतात त्यापासून त्यांना उत्पन्न मिळत असतं. दॅट इज देअर इन्कम. डॉक्टर, nowadays there is a much demand for the doctor in this situation of the COVID-19. Doctor, they are possessing the medical knowledge and through that they are earning the income. Means they have the intellectual skill, manual skill of the medical science, and from that they are earning their income. They are also the professional persons. Auditor has knowledge regarding accounting, financial as well as taxation things. That is the intellectual skill of the auditor. From that auditor is earning the income. So auditor is the professional person. Engineer has a knowledge regarding the development of the structural things. That is the intellectual skill of the engineer, and from that the engineer is earning the income. Means what? There are a set of intellectual skill, there is a set of manual skill. These skills are acquired by the person from the specific knowledge of that stream, and these skills utilized by the person for earning the livelihood, that is called as the profession. म्हणजे व्यक्ती काय करतात? इंटेलेक्च्युअल स्किल, मॅन्युअल स्किल व्यक्ती त्या ठिकाणी अक्वायर करतात. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्ट्रीमचा अभ्यास करून हे स्किल या व्यक्तींकडनं अक्वायर केले जात असतात आणि मग हे स्किल अक्वायर केल्यानंतर त्या स्किलचा उपयोग ती व्यक्ती स्वतःचं लिव्हलीहूड म्हणजे काय उत्पन्न प्राप्त करण्यासाठी करते. या सर्वांना काय म्हटलं जाणार आहे? इट इज कॉल्ड ॲज द प्रोफेशन. यालाच म्हटलं जाणार आहे पेशा. ओके, अंडरस्टूड द मिनिंग ऑफ प्रोफेशन? समजलं प्रोफेशनचं मिनिंग प्रत्येकाला? प्रोफेशन इन्क्लुड्स व्होकेशन. आता यामध्ये प्रोफेशन मध्ये कशाचा समावेश होतो? ओकेशनचा. ओकेशन म्हणजे काय? सी, ओकेशन इम्प्लाइज नॅचरल ॲबिलिटी ऑफ पर्सन टू डू सम पर्टिक्युलर वर्क. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे नॅचरल ॲबिलिटी असते, एखादं पर्टिक्युलर काम करण्याची नॅचरल ॲबिलिटी असते एखाद्या व्यक्तीकडे. फॉर एक्झाम्पल सिंगिंग, डान्सिंग. हिअर नो ट्रेनिंग और नो क्वालिफिकेशन इज रिक्वायर्ड बट हॅव्हिंग नॅचरल ॲबिलिटी. या ठिकाणी अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग, कुठल्याही प्रकारच्या क्वालिफिकेशनची आवश्यकता नसते, पण ते व्यक्ती नॅचरल ॲबिलिटी आहे आणि त्या नॅचरल ॲबिलिटीमुळे त्या व्यक्ती हे काम करू शकतात. याचा सुद्धा समावेश, याला ओकेशन असं म्हटलं जातं आणि याचा सुद्धा समावेश हा प्रोफेशन मध्ये होतो. फॉर एक्झाम्पल सिंगर, डान्सर, ओके, और स्पोर्ट्स पर्सन लाईक क्रिकेटर्स, लाईक फुटबॉल प्लेयर्स, लाईक हॉकी प्लेयर्स. ओके, आता एखाद्या व्यक्तीला क्रिकेटर बनायचंय तर त्या व्यक्तीकडे काही अशी शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक असतं का? फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर लॉयर बनायचं असेल तर त्या व्यक्तीला लॉयर चं शिक्षण पूर्ण करावं लागेल. डॉक्टर बनायचं असेल MBBS BAMS चं शिक्षण पूर्ण करावं लागतं. ऑडिटर बनायचं असेल CA चं शिक्षण पूर्ण करावं लागेल. पण एखाद्या व्यक्तीला क्रिकेटर बनायचंय तर त्या ठिकाणी असं काही बॅचलर इन क्रिकेट, मास्टर इन क्रिकेट असं काही कोर्स आहे का? नो. These person they are possessing the natural ability. Okay, and there is no requirement of training for that. There is no requirement of the specific qualification for that, because they possess some kind of natural ability, and that ability becomes their profession, and through that they are earning the income. That is called as a vocation, and that is also considered as a profession as per the income tax act. या व्यक्तींकडे एक नैसर्गिक क्षमता आहे. या नैसर्गिक क्षमतेच्या जोरावर या व्यक्ती हे काम करू शकतात आणि त्याद्वारे त्यांना उत्पन्न मिळत आहे. एखादा सिंगर आहे, डान्सर आहे, सिंगर बनायला, डान्सर बनायला कुठली पदवी घ्यावी लागत नाही. आपल्यामध्ये ती नॅचरल ॲबिलिटी असावी लागते आणि मग त्याच्याद्वारे जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न सुद्धा काय
म्हणून कन्सिडर होणार आहे, प्रोफेशन म्हणून कन्सिडर होणार आहे. आणि ही जी नॅचरल ॲबिलिटी असते या व्यक्तींची, या नॅचरल ॲबिलिटीला काय म्हटलं जाणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्होकेशन. अंडरस्टूड एव्हरीवन रिगार्डिंग द व्होकेशन ऑल्सो? Okay, so therefore, any kind of actor, any kind of singer, any kind of dancer, any kind of sports person, those are also called as the professional person. त्याला सुद्धा आपण प्रोफेशनल पर्सन असं म्हणत असतो. ओके, सो द definition regarding the business, the definition regarding the profession, now is it clear for you? समजले आहेत दोघं डेफिनेशन व्यवस्थित? Okay, very good. Now next point that we are going to discuss, basis of charge, means which incomes those are considered as a income from business or profession. आता या ठिकाणी बघणार आहोत आपण, अकॉर्डिंग टू सेक्शन 28, which incomes are considered as income from business or income from profession, म्हणजे कुठल्या उत्पन्नाचा अंतर्भाव यामध्ये केला जाणार आहे, बेसिस ऑफ चार्ज काय असणार आहे. ओके, सो द फॉलोइंग इन्कम्स आर चार्जेबल इन्कम टॅक्स अंडर दिस हेड. इन्कम टॅक्स साठी जे काही खालील उत्पन्न आहेत या हेड अंतर्गत ग्राह्य धरले जाणार आहेत. नंबर 1, रेव्हेन्यू प्रॉफिट्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, म्हणजे बिझनेस किंवा प्रोफेशन यापासून मिळणारे रेव्हेन्यू, यापासून मिळणारे प्रॉफिट, हे सर्व इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन अंतर्गत चार्जेबल असतील. म्हणजे एखाद्या व्यवसायामुळे जे नफा मिळतो, एखाद्या प्रोफेशनमुळे जे रेव्हेन्यू उत्पन्न मिळतं, ते सर्व या हेड अंतर्गत कन्सिडर होईल आणि टॅक्सेबल सुद्धा असेल. नंबर 2, एनी कम्पेन्सेशन ड्यू टू ऑर रिसिव्ड बाय अन एजंट, म्हणजे एजंट असेल एखादा एजंट, त्या एजंटला मिळालेलं कम्पेन्सेशन, उत्पन्न, हे सुद्धा इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन असेल. म्हणजे बरेच एजंट आपण बघतो जे विविध बिझनेस, विविध कंपनीसाठी एजंट म्हणून काम करतात. सेलिंग एजंट असतील, मॅन्युफॅक्चरिंग एजंट असतील, या एजंटला जे कम्पेन्सेशन मिळत असतं ते कम्पेन्सेशन सुद्धा या हेड अंतर्गत टॅक्सेबल असणार आहे. द नेक्स्ट, इन्कम ऑफ ट्रेड असोसिएशन, एनी kind of income earned by trade association, that is also considered as income from business and profession and taxable under this head. कुठल्याही ट्रेड असोसिएशनचं उत्पन्न, आता ट्रेड असोसिएशन म्हणजे काय, काही ठराविक कंपन्या, 4-5 कंपन्या एकत्र येऊन स्वतःची ट्रेड असोसिएशनची स्थापना करतात. ओके, या ट्रेड असोसिएशनचं जे काही उत्पन्न असेल ते उत्पन्न सुद्धा या हेड अंतर्गत ग्राह्य धरलं जाईल आणि याच हेड अंतर्गत ते टॅक्सेबल असणार आहे. ओके, देन नेक्स्ट, receipts in connection with foreign trade. Okay, any trade that is made in the foreign country and any kind of income arising from that, that is also considered as income from business and profession and taxable here. म्हणजे परदेशी व्यापार असेल, त्या परदेशी व्यापाराच्या संदर्भात जर काही उत्पन्न त्या ठिकाणी मिळालेलं असेल, रिसिट्स असतील त्याच्या संदर्भातल्या, तर ते सुद्धा काय असणार आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस, आणि याच हेड अंतर्गत हे उत्पन्न टॅक्सेबल असणार आहे. देन नेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट ऑर परक्विजिट फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, बिझनेस किंवा प्रोफेशन द्वारे मिळणारा परक्विजिट आणि त्या परक्विजिटची असणारी व्हॅल्यू, किंवा बिझनेस अँड प्रोफेशन द्वारे मिळणारा बेनिफिट आणि त्या बेनिफिटची असणारी व्हॅल्यू, हे सुद्धा इन्कम फ्रॉम बिझनेस असेल आणि याच हेड अंतर्गत ते टॅक्सेबल असेल. आता परक्विजिटची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे, दॅट वी हॅव डिस्कस इन द इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये आपण परक्विजिट बघितलेला आहे. एक्स्ट्रा बेनिफिट्स अदर दॅन द सॅलरी, दोज आर कॉल्ड ॲज अ परक्विजिट. सॅलरी व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा बेनिफिट मिळत असतात त्याला परक्विजिट म्हटलं जातं. अँड सपोज दिस परक्विजिट्स or benefits, those are related to the business or profession, then those are chargeable under this head and taxable also. हे परक्विजिट किंवा बेनिफिट हे बिझनेस किंवा प्रोफेशनच्या संदर्भात असतील तर ते सुद्धा या ठिकाणी टॅक्सेबल असणार आहेत, त्यांची व्हॅल्यू या ठिकाणी टॅक्सेबल असणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट, remuneration to partner from the firm, any kind of remuneration received by the partner of the partnership firm, that remuneration is considered as income from business and taxable here. पार्टनरशिप फर्मचा जो पार्टनर असतो, त्या पार्टनरशिप फर्मच्या पार्टनरला जे काही उत्पन्न पार्टनरशिप फर्म द्वारे दिलं जात असतं ते उत्पन्न सुद्धा इन्कम फ्रॉम बिझनेस आहे आणि ते उत्पन्न या ठिकाणी टॅक्सेबल असणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट वन,
amount received or receivable for certain business agreement. Suppose any business agreement is done and any amount is received in relation to that or receivable, that is also considered as a income from business and taxable here. काही बिझनेस अग्रीमेंट झालेला आहे आणि त्या बिझनेस अग्रीमेंटच्या संदर्भात काही अमाऊंट, काही रक्कम मिळालेली असेल किंवा मिळावयाची असेल, तर ही अमाऊंट सुद्धा इन्कम फ्रॉम बिझनेस म्हणून ट्रीट केली जाईल आणि या हेड अंतर्गत ही अमाऊंट टॅक्सेबल असणार आहे. The next, Keyman insurance policy. Now, Keyman insurance policy was there, but now it is disconnected. Keyman insurance policy अगोदर होती, पण आता ती बंद करण्यात आलेली आहे. Now I am going to tell you what is Keyman insurance policy. Suppose if any accident is happen to the employee while working, at that time, Keyman insurance policy is given to that employee as a recovery. ओके, म्हणजे एखादा कर्मचारी काम करत असताना कामाच्या वेळेस त्या कर्मचाऱ्याचा अपघात झालेला असेल तर त्या ठिकाणी कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत त्या व्यक्तीला काही ठराविक अमाऊंट दिली जात होती, पण आता ती बंद करण्यात आलेली आहे. नाउ कंपेन्सेशन इज गिवन, आता डायरेक्टली कंपेन्सेशन मिळत असतं. कीमॅन इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट सुद्धा इन्कम फ्रॉम बिझनेस म्हणून ग्राह्य धरली जाते आणि टॅक्सेबल सुद्धा आहे. देन नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. एनी इंटरेस्ट received on securities by the business, that is also considered as a business income, income from business and taxable here. म्हणजे सिक्युरिटीज वर जे काही इंटरेस्ट मिळतं बिझनेसला ते सुद्धा काय आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस आहे आणि या हेड अंतर्गत टॅक्सेबल सुद्धा आहे. देन नेक्स्ट, रिकव्हरी अगेन्स्ट सर्टन कॅपिटल असेट्स कवर्ड अंडर सेक्शन 35 AD. सेक्शन 35 AD नुसार काही कॅपिटल असेट्स आहे आणि त्या कॅपिटल असेटच्या संदर्भात जर काही रिकव्हरी अमाऊंट मिळालेली असेल तर ही अमाऊंट सुद्धा इन्कम फ्रॉम बिझनेस अंतर्गत ग्राह्य धरली जाते आणि या ठिकाणी फुल्ली टॅक्सेबल असेल. इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, सट्टेबाजी. सट्टेबाजीच्या ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शनवर मिळणारं इन्कम सुद्धा काय आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन आणि या ठिकाणी फुल्ली टॅक्सेबल आहे. इन इंडिया स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन आर इलिगल, बट सपोज any kind of income arise due to that, that is also considered as income from business. भारतामध्ये सर्व प्रकारच्या सट्टेबाजीच्या ट्रान्झॅक्शन या बेकायदेशीर आहेत, पण तरी सुद्धा या स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन मुळे जर काही उत्पन्न मिळालेलं असेल तर ते उत्पन्न सुद्धा या ठिकाणी फुल्ली टॅक्सेबल असणार आहे. सो इन दिस वे दिस इज द बेसिस ऑफ चार्ज फॉर द इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. अशा प्रकारे हे सर्व उत्पन्न या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत अंडर द हेड इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? एनी डाउट, एनी डिफिकल्टी हियर? ओके, व्हेरी गुड. नाउ इन द नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू डिस्कस हाऊ टू कम्प्युट द इन्कम फ्रॉम बिझनेस. आता पुढचा मुद्दा जो आपण बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कशा प्रकारे इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट केलं जात असतं. ओके, so computation of income from business. Now you can see one chart. In this, as per this chart, the income from business is determined. It is very simple. अगदी जसं आपण इन्कम फ्रॉम सॅलरी बघितलं अगदी त्याच प्रकारे सोपं असणार आहे हे सुद्धा. या चार्ट मध्ये, या फॉर्मॅट मध्ये आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करायचंय. काय कॅल्क्युलेट करायचंय? इन्कम फ्रॉम बिझनेस. सो पर्टिक्युलर्स अँड अमाउंट, 2 columns are here. First of all, what we have to consider? Net profit as per profit and loss account. ओके, पहिल्यांदा कुठली अमाऊंट या ठिकाणी एंटर करायची आपण? नेट प्रॉफिट ऍज पर P&L अकाउंट. सपोज इन प्रॉब्लेम इफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज गिवन ऍट दॅट टाइम इट इज इन्कम फ्रॉम बिझनेस. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला P&L अकाउंट दिलेलं असेल किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिलेलं असेल म्हणजे ते उत्पन्न कुठलं असणार आहे? इन्कम फ्रॉम बिझनेस. अँड सपोज रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इज गिवन इन द प्रॉब्लेम ऍट दॅट टाइम इट इज इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आणि प्रॉब्लेम मध्ये जर आपल्याला रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असेल तर ते इन्कम कुठला असणार आहे? इन्कम फ्रॉम प्रोफेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल नाउ वी आर लर्निंग हियर हाऊ टू कम्प्युट इन्कम फ्रॉम बिझनेस. पहिल्यांदा आपण काय बघतोय? कशा प्रकारे इन्कम फ्रॉम बिझनेस या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल नेट प्रॉफिट ऍज पर P&L अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला म्हणजेच एक्सपेंडिचर साइडला जो प्रॉफिट दिलेला असेल आपल्याला तो आपण कन्सिडर करणार. अंडर दॅट वी हॅव टू ऍड दिस
डिसअलाउड एक्सपेन्सेस. काय ऍड करायचंय आपल्याला? डिसअलाउड एक्सपेन्सेस. दीज आर द डिसअलाउड एक्सपेन्सेस आर ऑल बिझनेस एक्सपेन्सेस. जे काही सर्व बिझनेस एक्सपेन्सेस म्हणून पात्र असतील त्याला काय म्हटलं जाणार आहे? डिसअलाउड एक्सपेन्सेस. ओके, सॉरी, दो एक्सपेन्सेस दोज आर नॉट रिलेटेड टू द बिझनेस. सॉरी, जे बिझनेसशी निगडीत नाही, अदर दॅन बिझनेस, म्हणजे बिझनेसशी त्यांचा संबंध नाही, बिझनेस ऍक्टिव्हिटी व्यतिरिक्तचे जे एक्सपेन्सेस आहेत त्या सर्व एक्सपेन्सेसला डिसअलाउड एक्सपेन्सेस असं संबोधलं जाणार आहे. आता यामध्ये काय येतील व्यवस्थित लक्षात ठेवा, बिकॉज ऑल दिस वी हॅव टू फाइंड आउट फ्रॉम द गिव्हन अकाउंट अँड वी हॅव टू ट्रीट दिस. जे अकाउंट आपल्याला दिलेले असतील त्यामधनं आपण हे फाइंड आउट करायचे आणि या ठिकाणी ते लिहायचे आहेत. नंबर 1, हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस मीन्स व्हॉट? दीज आर द पर्सनल एक्सपेन्सेस, म्हणजे these are the expenses related to the personal activities of the business owner. म्हणजे जो कोणी बिझनेस ओनर असेल त्या बिझनेस ओनरच्या पर्सनल ऍक्टिव्हिटीशी संबंधित जे एक्सपेन्सेस असतील त्याला हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस असं म्हटलं जाणार आहे. हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस, पर्सनल एक्सपेन्सेस, कॅपिटल एक्सपेन्सेस, LIC प्रीमियम, डोनेशन्स, प्रोव्हिजन्स अँड रिझर्व्स. पहिल्या कॅटेगरीमध्ये काय? हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस असतील, पर्सनल एक्सपेन्सेस असतील, कॅपिटल एक्सपेंडिचर असेल, LIC प्रीमियम असेल, डोनेशन असेल, प्रोव्हिजन असेल, रिझर्व्स असतील, कुठल्याही प्रकारचे रिझर्व्स, कुठल्याही प्रकारचे प्रोव्हिजन. दीज आर द डिसअलाउड एक्सपेन्सेस. हे कशामध्ये येणार आहेत? डिसअलाउड एक्सपेन्सेसच्या कॅटेगरीमध्ये. देन नेक्स्ट, एक्सेस सॅलरी पेड टू रिलेटिव्स. ओके, सपोज ओनर्स रिलेटिव्स दोज आर वर्किंग इन द बिझनेस अँड सपोज excess salary is paid to them as compared to other employees, then whatever the excess amount is paid of the salary, that is considered as disallowed expenditure. म्हणजे ओनरचे रिलेटिव्ह असतील, ते रिलेटिव्ह ओनरच्या बिझनेसमध्ये काम करत आहेत आणि त्यांना जी सॅलरी पे केली जाते ती इतर कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असेल, जी जास्तीची अमाऊंट किंवा जी जास्तीची सॅलरी पेड केलेली आहे ती सॅलरी काय असणार आहे? डिसअलाउड म्हणून ट्रीट केली जाणार आहे आणि मग ती ऍड केली जाईल या ठिकाणी. ओके, देन प्रोव्हिजन ऑफ जीएसटी. जीएसटी पे करण्यासाठी जर काही प्रोव्हिजन केलेली असेल दॅट इज ऑल्सो डिसअलाउड एक्सपेन्सेस. ते सुद्धा डिसअलाउड एक्सपेन्सेस असणार आहे. ओके, प्रोप्रायटर्स सॅलरी, स्वतः ओनरची सॅलरी. प्रोप्रायटर्स सॅलरी म्हणजे काय? ओनरची सॅलरी, दॅट इज ऑल्सो डिसअलाउड. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, एनी इंटरेस्ट ऑन ओनर्स कॅपिटल, ओनरचे जे कॅपिटल आहे त्यावर असणारा इंटरेस्ट. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ऑर ड्रॉइंग्स, ड्रॉइंग्स वरचे इंटरेस्ट किंवा ड्रॉइंग्स, ऑल दीज आर द डिसअलाउड एक्सपेंडिचर. हे सर्व काय असणार आहे? डिसअलाउड एक्सपेंडिचर. देन एक्सेस ऑफ डेप्रेसिएशन. ओके, एक्सेस ऑफ डेप्रेसिएशन मीन्स व्हॉट? द डेप्रेसिएशन that is accepted by the income tax authority. If we have charged the more depreciation as per that allowable depreciation, whatever the excess amount is there, that excess amount is treated as disallowed expenditure. म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जेवढे डेप्रिसिएशनची आपल्याला मान्यता दिलेली आहे त्यापेक्षा जर आपण जास्तीचं डेप्रिसिएशन त्या ठिकाणी चार्ज केलेलं असेल तर जी काही एक्सेस अमाऊंट असेल ती एक्सेस अमाऊंट या ठिकाणी काय असणार आहे? डिसअलाउड असणार आहे. फॉर एक्झाम्पल, इन्कम टॅक्स अलाउड अस 10,000 रुपीज एज अ डेप्रिसिएशन अँड if we charge 15,000, so how much is excess? 5,000 is excess. That 5,000 becomes the disallowed expenditure and added here. Then outstanding expenses under section 43B. Section 43B नुसार जे काही outstanding expenses असतील those are also treated as disallowed expenses and added here. Then next, payment made in cash in excess of rupees 20,000. 20,000पेक्षाचं जर पेमेंट कॅशने केलेलं असेल, all that payment becomes disallowed expenditure and that is added here. 20,000पेक्षाचं जर पेमेंट बिझनेसला करायचं आहे ते जर बिझनेसने कॅश मध्ये केलेलं असेल तर कॅश मध्ये केलेलं पेमेंट 20,000पेक्षा जास्त अमाऊंटचं ते सर्व या ठिकाणी काय म्हणून ट्रीट होणार आहे? डिसअलाउड एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर बिझनेस जे पेमेंट करतात साधं 10 रुपीज जरी असेल तर ते कशाने करत असतात? ते चेकने करतात किंवा ऑनलाईन मोडने पे करतात. दे नेव्हर पेड इन द कॅश. बिझनेस कधीही कॅश मध्ये पेमेंट करत नाही. जर केलं त्यांनी 20,000पेक्षा अमाऊंट जास्त पेमेंट कॅश मध्ये तर मग ते त्यांना टॅक्सेबल ठरणार आहे ऍज अ डिसअलाउड एक्सपेंडिचर म्हणून. ओके, एनी काइंड ऑफ इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स, ऍडव्हान्स टॅक्स included in the P&L account, that is total
डिसअलाउड एक्सपेंडिचर. P&L अकाउंट मध्ये जी इन्कम टॅक्सची अमाऊंट, वेल्थ टॅक्सची अमाऊंट, गिफ्ट टॅक्सची अमाऊंट किंवा ऍडव्हान्स टॅक्सची अमाऊंट दिसत असेल, ती संपूर्ण अमाऊंट ही काय असणार आहे, डिसअलाउड एक्सपेंडिचर, आणि ती सर्व अमाऊंट या ठिकाणी ऍड होईल. देन कंट्रीब्युशन टू पॉलिटिकल पार्टी. पॉलिटिकल पार्टीला दिलेलं कंट्रीब्युशन, दॅट इज ऑल्सो डिसअलाउड. कंट्रीब्युशन टू पब्लिक प्रोव्हिडंट फंड अँड अनरेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. एम्प्लॉईचे पब्लिक प्रोव्हिडंट फंड असेल किंवा अनरेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड असेल, याला जे कंट्रीब्युशन बिझनेसद्वारे केलं जातं, दॅट कंट्रीब्युशन इज ऑल्सो फुल्ली डिसअलाउड अँड ऍडेड हिअर. ते सुद्धा कंट्रीब्युशन काय असणार आहे, पूर्णतः डिसअलाउड एक्सपेंडिचर म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि या ठिकाणी ऍड केलं जाईल. ऑल काइंड ऑफ कॅपिटल लॉसेस, सर्व प्रकारचे कॅपिटल लॉस, दोज आर डिसअलाउड एक्सपेंडिचर अँड ऍडेड हिअर. जीएसटी पेनल्टी, जीएसटी उशिराने भरलं आणि त्यामुळे जर काही पेनल्टी असेल, त्या ठिकाणी पेनल्टी पे करावी लागली असेल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डिसअलाउड एक्सपेंडिचर. त्याला सुद्धा डिसअलाउड एक्सपेंडिचर म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. फ्रिंज बेनिफिट टॅक्स, नाउ दिस टॅक्स इज नॉट देअर, इट इज टोटली अबॉलिश. हा टॅक्स पूर्वी होता, आता बंद करण्यात आलेला आहे. तरी सुद्धा जर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असेल आपल्याला, दॅट इज ऑल्सो कन्सिडर ॲज अ डिसअलाउड एक्सपेंडिचर. देन नेक्स्ट, अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक और ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा अंडर व्हॅल्युएशनची अमाऊंट किंवा ओपनिंग स्टॉकच्या ओव्हर व्हॅल्युएशनची अमाऊंट, हे सुद्धा संपूर्ण डिसअलाउड एक्सपेन्सेस म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे आणि ऍड केलं जाईल. अँड इन्कम्स टॅक्सेबल ॲज बिझनेस इन्कम बट नॉट क्रेडिटेड टू द P&L अकाउंट. जे बिझनेस इन्कम म्हणून टॅक्सेबल आहे पण P&L अकाउंटला क्रेडिट केलेले नाही, ते आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतील, तर अशा प्रकारचे टॅक्सेबल इन्कम या ठिकाणी डिसअलाउड एक्सपेन्सेस म्हणून ग्राह्य धरले जातील. ओके, सो इन दिस वे ऑल दीज आर द डिसअलाउड एक्सपेन्सेस अँड दीज आर ऍडेड इन द नेट प्रॉफिट. हे सर्व जे आपण या ठिकाणी बघितले, हे सर्व डिसअलाउड एक्सपेन्सेस आहेत आणि हे सर्व प्रॉफिट मध्ये ऍड केले जातील. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? एनी डाउट, एनी डिफिकल्टी? ओके, then all these expenses are added in the net profit. Total is, we have to take the total. हे सर्व एक्सपेन्सेस जे बघितले आपण डिसअलाउड एक्सपेन्सेस, हे आपण नेट प्रॉफिट मध्ये ऍड करणार आणि मग त्याची टोटल घेणार. अँड नाउ फ्रॉम दॅट वी हॅव टू लेस. आता यामधनं आपण काही अमाऊंट लेस करणार. व्हॉट इज दॅट बघूयात आपण. एक्सपेन्सेस और लॉसेस अलाउड बट नॉट डेबिटेड टू P&L अकाउंट. Expenses and losses, those are considered as a business income. Okay, but those are not shown in the P&L account given in the adjustment. Those we have to deduct first. म्हणजे असे एक्सपेन्सेस जे बिझनेस एक्सपेन्सेस म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत, असे लॉसेस किंवा एक्सपेन्सेस जे बिझनेस एक्सपेन्सेस म्हणून कन्सिडर केलेले आहेत, पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपल्याला दिलेले नाहीत. ते कुठे दिलेले असतील, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतील. असे एक्सपेन्सेस या ठिकाणी आपण वजा करायचे आहे. देन नेक्स्ट, इन्कम नॉट टॅक्सेबल ॲज बिझनेस इन्कम बट क्रेडिटेड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, असे इन्कम जे बिझनेस इन्कम म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत. काय? असे इन्कम जे बिझनेस इन्कम म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत, पण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेले आहेत. बट दीज इन्कम्स आर गिवन इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. ऑल दोज इन्कम वी हॅव टू लेस अदर दॅन बिझनेस इन्कम. म्हणजे जे बिझनेस इन्कम व्यतिरिक्त आहेत पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिलेले असतील, ते सर्व इन्कम आपण लेस करायचे आहेत. कुठले असू शकतात ते आता आपण बघूयात. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी दॅट इज नॉट अ बिझनेस इन्कम. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे बिझनेस इन्कम असेल का? नाही. सो लेस केलं जाईल ते. बॅड डेट्स रिकवर्ड नॉट अलाउड ॲज डिडक्शन. बॅड डेट्स रिकवर्ड आहे आणि ते डिडक्शन म्हणून आपल्याला दिलेले नाहीत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने. तशी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली असेल प्रॉब्लेम मध्ये. बॅड डेट्स रिकवर्ड नॉट अलाउड ॲज डिडक्शन बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. that is not considered as a business income. त्याला बिझनेस इन्कम म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही. and therefore we have to deduct that. आणि म्हणून आपल्याला ते वजा करावं लागणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट वन, रिफंड ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सचा मिळालेला रिफंड दॅट इज नॉट अ बिझनेस इन्कम. हे बिझनेस इन्कम नाही and therefore it is deducted. गिफ्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड. कुणाकडनं काही गिफ्ट मिळालेला आहे, कुणाकडनं काही डिव्हिडंड रिसिव्ड असेल, तो सुद्धा
या ठिकाणी बिझनेस इन्कम म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही आणि या ठिकाणी ते वजा केलं जाणार आहे. देन इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ऑर डिबेंचर्स ऑर बॉन्ड्स. फिक्स डिपॉझिट वरचं इंटरेस्ट, डिबेंचर्स वरचं इंटरेस्ट, बॉन्ड्स वरचं जे काही इंटरेस्ट मिळालेलं असेल दॅट इज नॉट कन्सिडर ॲज अ बिझनेस इन्कम. त्याला बिझनेस इन्कम म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही आणि ते या ठिकाणाहून लेस केलं जाणार आहे. Then winning from lotteries, profit on sale of capital asset, grants and subsidies received from the government. लॉटरी पासून काही बक्षीस मिळालेलं आहे, कॅपिटल असेट विक्री केल्यामुळे जो काही प्रॉफिट मिळालेला असेल, सरकारकडनं काही ग्रँट अँड सबसिडीज मिळालेल्या असतील तर हे सुद्धा बिझनेस इन्कम म्हणून ट्रीट केलं जाणार नाही आणि त्याला लेस केलं जाणार आहे. अँड ऍट द एंड इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन, म्हणजे सट्टेबाजीच्या ट्रान्झॅक्शन आहेत आणि त्यापासून जे काही इन्कम मिळालेलं असेल दॅट इज नॉट कन्सिडर ॲज अ बिझनेस इन्कम अँड डिडक्टेड. तर अशा प्रकारचे जे इन्कम जे बिझनेसशी संदर्भात नाही, दोज आर नॉट टॅक्सेबल ॲज बिझनेस इन्कम बट दोज आर क्रेडिटेड टू द P&L अकाउंट. पण ते आपल्याला P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिलेले असतील. हे सर्व इन्कम काय करायचे आहेत, आपण लेस करायचे आहेत, वजा करायचे आहेत. अँड देन वी हॅव टू डिडक्ट दीज इन्कम and at the end the amount we get, that amount is called as the income from business. आणि मग हे सर्व इन्कम या ठिकाणी वजा केल्यानंतर जे आपल्याला अमाऊंट मिळणार आहे त्या अमाऊंटला आपण काय म्हणणार आहोत, दॅट इज कॉल्ड ॲज द इन्कम फ्रॉम बिझनेस. सो अंडरस्टूड एव्हरीवन? इन दिस वे, इन दिस फॉर्मॅट वी हॅव टू कम्प्युट द इन्कम फ्रॉम बिझनेस. अशा प्रकारे या फॉर्मॅटनुसार आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. अंडरस्टूड एव्हरीवन? Okay, so this is the format for the business income. Now, in relation to the business income, one thing we have to remember, and that is what scientific research expenditure. In some kind of problem, rarely this adjustment is given. काही प्रॉब्लेम मध्ये अगदी कमी शक्यतेनुसार ही ऍडजस्टमेंट दिली जाण्याची शक्यता असते, त्याविषयी फक्त आपण लक्षात ठेवायचंय. इट मीन्स, आता सायंटिफिक रिसर्च एक्सपेंडिचर म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. It means expenditure incurred on scientific research would include all expenditure incurred for the prosecution or provision of facilities for the prosecution of scientific research. आता बऱ्याच व्यवसाय संघटना काही वस्तू निर्माण करतात ज्यासाठी सायंटिफिक रिसर्च करणं त्यांना आवश्यक असतं, राईट? आणि मग या सायंटिफिक रिसर्चवर जो काही खर्च करण्यात येत असेल त्याला काय म्हटलं जाणार आहे, सायंटिफिक रिसर्च एक्सपेंडिचर. ओके, द सायंटिफिक रिसर्च एक्सपेंडिचर किती आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस इन्कम मधून वजा करता येणार आहे त्याचे पर्सेंटेज आपण या ठिकाणी बघणार आहोत. रेअरली प्रॉब्लेम मध्ये आपल्याला या ऍडजस्टमेंट दिलेल्या असतील पण आपण लक्षात ठेवायचे. सपोज आता या ठिकाणी एकूण 6 प्रोव्हिजन त्या ठिकाणी आहेत. टोटल 6 प्रोव्हिजन्स आर देअर. सेक्शन 35(1)(1) सेक्शन 35(1)(1) नुसार रेव्हेन्यू एक्सपेन्सेस इन्कर्ड ऑन सायंटिफिक रिसर्च रिलेटेड टू द असेसीज बिझनेस. असेसीचा स्वतःचा बिझनेस असेल आणि त्यासाठी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल की जो सायंटिफिक रिसर्चच्या संदर्भात असेल, किती डिडक्शन मिळेल, 100% अमाऊंट इज डिडक्टेबल. 100% अमाऊंट त्या ठिकाणी वजा होणार आहे. देन सेक्शन 35(1)(2) सेक्शन 35(1)(2) नुसार रिसर्च असोसिएशन फॉर सायंटिफिक रिसर्च, रिसर्च असोसिएशनची स्थापना झालेली असेल सायंटिफिक रिसर्च आणि त्याच्या संदर्भातले जे काही खर्च असतील, हाऊ मच डिडक्शन इज देअर, 150%, 150%, 150%. म्हणजे जी अमाऊंट त्या ठिकाणी खर्च झालेली आहे त्या अमाऊंटच्या 150% एवढी डिडक्शन त्या ठिकाणी मिळेल. ओके, देन नेक्स्ट सेक्शन 35(1) सेकंड ए, सेक्शन 35(1)(2)(a) नुसार कंपनी फॉर सायंटिफिक रिसर्च, एखाद्या कंपनीची स्थापना सायंटिफिक रिसर्च साठी झालेली असेल तर किती डिडक्शन मिळणार आहे, जी अमाऊंट सायंटिफिक रिसर्च म्हणून खर्च होईल 100%, 100% डिडक्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. देन नेक्स्ट सेक्शन 35(1)(3) सेक्शन 35(1)(3) रिसर्च असोसिएशन फॉर रिसर्च इन सोशल सायन्स और स्टॅटिस्टिकल रिसर्च. सोशल सायन्स किंवा स्टॅटिस्टिकल रिसर्चच्या संदर्भातली रिसर्च असोसिएशन असेल आणि त्याला जो काही खर्च आलेला आहे, किती अमाऊंट डिडक्ट होईल त्या ठिकाणी, 100%, 100%. देन नेक्स्ट सेक्शन 35(1)(4) सेक्शन 35(1)(4) कॅपिटल एक्सपेंडिचर अदर दॅन एक्सपेंडिचर ऑन लँड. कॅपिटल एक्सपेंडिचर खर्च झालेला असेल लँड व्यतिरिक्त, जमिनी व्यतिरिक्त,
हाऊ मच इज डिडक्शन? 100% इज डिडक्शन. 100% अमाऊंट त्या ठिकाणी डिडक्ट मिळेल. अँड लास्ट वन, सेक्शन 35(2)(a)(b), सेक्शन 35(2)(a)(b), एक्सपेंडिचर ऑन इन हाऊस रिसर्च. म्हणजे एखादी कंपनी स्वतःच रिसर्च करते आणि त्याच्यावर जो काही खर्च आलेला आहे, एक्सेप्ट लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग व्यतिरिक्त, हाऊ मच अमाऊंट इज डिडक्टेबल? 150%, 150% अमाऊंट त्या ठिकाणी डिडक्शन मिळणार आहे. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द सायंटिफिक रिसर्च एक्सपेंडिचर. हे फक्त लक्षात राहू द्यायचंय, फार कमी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ही ऍडजस्टमेंट येण्याची शक्यता आहे, जवळपास नाहीच, पण जस्ट इट इज गिवन इन सिलेबस, देअरफॉर वी हॅव टू रिमेंबर. आपल्या सिलेबस दिलेला आहे, त्यामुळे आपण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? Everyone understood? Kindly reply. Okay. And now the next thing we have to discuss, and it is computation of income from profession. आणि आता पुढचा मुद्दा जो आपण अभ्यासणार आहोत तो आहे कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आता प्रोफेशनचं इन्कम हे कसं कॅल्क्युलेट करायचं? इन द प्रिव्हियस फॉर्मॅट, इन दिस फॉर्मॅट वी हॅव कम्प्युट हिअर इन्कम फ्रॉम बिझनेस. या फॉर्मॅटमध्ये आपण इन्कम फ्रॉम बिझनेस कम्प्युट केलं. नाव we have to compute income from profession. I already told you, when P&L account is given or income and expenditure account is given, at that time it is income from business. ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिलेलं असेल, त्यावेळेस ते कुठलं इन्कम असेल? इन्कम फ्रॉम बिझनेस. अँड इफ इन प्रॉब्लेम रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज गिवन, ऍट दॅट टाइम इट इज इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आणि जर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असेल, तर ते कुठलं इन्कम असणार आहे? इन्कम फ्रॉम profession. Okay, now here we have to see how to determine income from profession. See, in this format we have to compute the income from profession. It is very simple. हा जो फॉर्मॅट तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, या फॉर्मॅट नुसार आपल्याला इन्कम फ्रॉम प्रोफेशन या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट वी हॅव टू डू? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्सिडर ऑल प्रोफेशनल रिसिट्स, दोज बिलॉंग्स टू द प्रोफेशन ओनली. सर्वात प्रथम आपण काय ग्राह्य धरायचंय? प्रोफेशनल रिसिट्स म्हणजे प्रोफेशनल इन्कम, प्रोफेशनल उत्पन्न की ज्याचा संबंध हा प्रोफेशनशी आहे. फ्रॉम दॅट वी हॅव टू लेस प्रोफेशनल पेमेंट. त्यामधनं आपण काय वजा करायचं? प्रोफेशनल पेमेंट, म्हणजे जे पेमेंट प्रोफेशनशी संदर्भात आहेत. अँड द अमाऊंट वी गेट, दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आणि मग जी अमाऊंट आपल्याला यावरनं फाइंड आउट होणार आहे, त्या अमाऊंटला आपण काय म्हणणार आहोत? Income from profession. So in this way, very simple, professional receipts minus professional payment, we can get the income from profession. Professional receipt मधनं आपल्याला प्रोफेशनल पेमेंट वजा करायचे आहेत, and that's it, we can get income from profession. Okay, understood everyone? Okay, so in this way, this is all the theoretical part regarding the income from business as well as income from profession. अशा प्रकारे सर्व प्रकारचे थिअरी मुद्दे आपण इन्कम फ्रॉम बिझनेस अँड इन्कम फ्रॉम प्रोफेशनच्या संदर्भात बघितलेले आहेत. ओके, फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सॉल्व अ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम रिलेटेड टू दिस. आणि मग याच्या संदर्भातले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चर पासून सॉल्व करणार आहोत.